जय शिवराय मित्रांनो, मी ज्ञानेश्वर जाधव आणि आज आपण पाहू बाजी घोरपडे ज्यांनी छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले यांना कैद करण्यामध्ये मदत केली होती। तर या गोष्टीचा राग मनात ठेवून छत्रपती शिवरायांनी बाजी घोरपडे यांचा बदला घेण्याचं ठरवलं। तर आदिलशहाच्या मदतीने सावंतवाडीचे सावंत आणि देसाई छत्रपती शिवरायांवर चालून येणार होते। आदिलशहाच्या सरदारांबरोबर हे बाजी घोरपडे परत व्यंकोजी भोसले हे देखील होते। तर बाजी घोरपडे यांना वाटलं की युद्धाला जायच्या आदल्या दिवशी आपण आपल्या गावाकडे जाऊ, मुधळ हे त्यांचं गाव। तर ही बातमी ज्यावेळेस छत्रपती शिवरायांना कळली की बाजी घोरपडे मुधळ गावामध्ये आहेत, तर छत्रपती शिवरायांनी क्षणाचाही विलंब न करता एका रात्रीमध्ये जवळपास 250 किलोमीटर अंतर पार करून मुधळ येथे त्या बाजी घोरपडे यांच्या घरावर हल्ला केला आणि मुधळ यांच्या त्या ठिकाणी पराभव केला। त्यांचा हात तोडला, डोक्यामध्ये वार करून मुधळ यांची हत्या करण्यात आली त्या ठिकाणी, म्हणजे त्यांचा पराभव केला। छत्रपती शिवराय जवळपास 15,000चं सैन्य घेऊन गेले होते आणि अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी शहाजीराजे यांना कैद केलं, ज्यांनी म्हणजे दग्याने कैद केलं। ह्याचा बदला त्यांनी अशा प्रकारे घेतला होता। एका मराठी माणसानेच म्हणजे त्यांच्याच कुळातील एका नातेवाईकाने आदिलशाहीची मदत करून दग्याने छत्रपती शिवराय यांच्या वडिलांना म्हणजे शहाजीराजांना कैद करण्यामध्ये मदत केली ती, याचा राग तो त्यांच्या मनात होता आणि त्यांनी या ठिकाणी त्यांचा बदला घेतला।